नमस्कार उमरेडकर. आज उमरेडमध्ये काही विकास कार्य जे निवडणुकीच्या आधी प्रशासनाकडे आलेले होते आणि ते प्रशासनातर्फे ते कामं उमरेडमध्ये होणार होते, पण निवडणुका आणि आचारसंहिता ह्याच्यामुळे ते कामं लांबल्या गेले आणि नागरिकांचा वारंवार होणाऱ्या मागणीमुळे तसेच नागरिकांना या कामांमुळे ज्या अडचणी सहन कराव्या लागत होत्या, त्यामुळे आज त्या कामांचं भूमिपूजन करण्याचं आम्ही ठरवलं होतं. आणि विरोधी पक्ष नेत्यांकडनं एक सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय की त्या कामासंदर्भात त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक हे कामं ठरवल्या गेले. तसेच सभापती जेव्हा ठरलेच नाहीये किंवा कुठलीही पहिली सभा सुद्धा झाली नसताना हे अचानक असं ठरवण्यात आलं, तर सभापती ठरण्याचं आणि हे कामांचा काही संबंध नाहीये, कारण हे निवडणुकीच्या आधीचे कामं असल्यामुळे माननीय पालकमंत्री यांच्या डीपीडीसीच्या फंड मधून हा निधी मिळाला होता. तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांना ह्या कार्यक्रमासाठी किंवा भूमिपूजनासाठी आमंत्रण गेलेलं नव्हतं, कारण अशी मानसिकताच नाही आहे की कुठल्याही कार्याला अडचण निर्माण होईल असं वागायचं आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजपा हा राजकीय भेदभाव न ठेवता विकासाचे कार्य करायचे. आणि आज जो विरोध झाला त्यावरून विरोधी पक्षाची सरळ सरळ भूमिका लक्षात येते. त्यांना जनतेच्या अडीअडचणींशी समस्यांशी काहीही घेणं देणं नाहीये. फक्त एक राजनीतिक द्वेष म्हणून त्या द्वेष भावनेतून आजची ही घटना घडलेली आहे. आज मी परत एकदा सांगू इच्छिते की नगर परिषद मध्ये मी चर्चेसाठी कायम उपलब्ध आहे. विषयाला अनुसंगून जी पण चर्चा होईल त्याच्यासाठी मी इथे उपलब्ध आहे. आज सुद्धा होती, पण माझ्यापर्यंत हा विषय ते हेतू परस्पर घेऊन नाही आले आणि त्यांनी या घटनेला एक वादाचं स्वरूप निर्माण केलं, करू दिले नाही. त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या नगरसेवकांना सुद्धा याची कल्पना दिली नाही, जेव्हा की आमच्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत. प्रभाग 3 मधले माननीय गटनेते देशमुख साहेब, दिघोरीताई, त्याच्यानंतर प्रभाग 4 मध्ये भुयारकर दादा यांना पूर्वकल्पना दिलेली होती. हे जेही कार्य होणार होते हे 2 टप्प्यामध्ये होणार होते आणि आज ज्या प्रभागामध्ये काम होणार होतं त्या संदर्भातल्या नगरसेवकांना याची पूर्वकल्पना दिली होती. दुसऱ्या टप्प्याचं जेव्हा काम सुरू होणार होतं, लोकार्पणाचं काम जेव्हा होणार होतं, तेव्हा त्यांना पण ह्याची सूचना देणार होते. आज जेव्हा हे सगळे विरोधी पक्षनेते नगर परिषद मध्ये येऊन बसले, त्यांना वारंवार माझ्याकडनं निरोप गेला की माझ्याशी चर्चा करायला मी त्यांना बोलवलं होतं, पण त्यांनी सरळ म्हटलं की नगराध्यक्ष ह्या भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची नाहीये. ह्याच्यातून त्यांचा एक सरळ मुद्दा लक्षात येतो की आज नगराध्यक्ष उमरेडचे आहे, संपूर्ण उमरेडच्या. नगर परिषद मध्ये येताना काँग्रेस आणि बीजेपी हा भेदभाव डोक्यात न ठेवता नगर परिषद मध्ये आलं पाहिजे आणि ज्या विकास कार्यासाठी आपण निवडून आलेलो आहे, जनतेचे कार्य करण्यासाठी आपण निवडून आलेलो आहे, ह्याचं भान आपल्याला नेहमी राहायला पाहिजे. राजनैतिक द्वेष हा कुठपत करायचा आणि किती करायचा याचं प्रत्येकाने भान ठेवायला हवं. राहिला प्रश्न मान सन्मान न करण्याचा, तर कालच 26 जानेवारीला 75 फूट झेंड्याचं जेव्हा ध्वजारोहण करायचं, अतिथी कोण राहतील, प्रमुख अतिथी कोण राहतील ह्याची चर्चा झाली, तर माझ्या मुखातून सर्वात प्रथम नाव गेलं माननीय संजय मेश्राम साहेबांचं. कारण आज ते आपले विद्यमान आमदार आहेत आणि तो मान त्यांना गेला पाहिजे असाच आमचा नेहमी प्रयत्न राहील. तसेच मी ज्याही कार्यक्रमांना जाते, ते नगर परिषद शाळेचे स्नेहसंमेलन असो की इतर कुठलेही कार्यक्रम असो, जिथे नगरसेवक येतात तेव्हा मी कुठल्याही पक्षाचा भेदभाव न करता, काँग्रेस किंवा भाजपा याच्यात भेदभाव न करता सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करते आणि माझ्याकडनं प्रत्येकाला सन्मानपूर्वक वागणूक होत असते. त्यामुळे हे जे आरोप झालेले आहे की ज्यांना कुठलीही माहिती नव्हती किंवा जनतेच्या पैशाचा हा अगदी किरकोळ स्वरूपाचे कामं असल्यामुळे त्याला खूप प्रदीर्घ कालावधी न लावता जनतेच्या मागणीनुसार त्यांचं लवकरात लवकर काम सुरू व्हावं ह्या एका उद्देशाने आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला होता. पण तो विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चेला सुद्धा त्यांची तयारी नव्हती, फक्त विरोध करण्यासाठी आजचा प्रयत्न झालेला आहे. आणि जे सोशल मीडियावर व्हिडिओ जो आला आहे त्याच्यात सुद्धा माझी बाजू समजून घेण्यासाठी मला कोणीही अप्रोच केलेला नाही. त्यामुळे जनतेसमोर मी आज आपली बाजू मांडत आहे. असंच जर काम सुरू राहिलं, असंच जर विरोध राहिला, तर उमरेडच्या जनतेने ठरवावं की विकास कसा होईल.
सगळ्यांचं सहकार्य, जनतेचं, विरोधी पक्ष नेत्यांचं, वरिष्ठ नेत्यांचं जेव्हा सहकार्य लागेल तेव्हाच आपण उमरेडमध्ये विकास करू शकू. आणि राहिला प्रश्न घोळ करण्याचा, तर हे काम प्रशासकीय कालावधीमध्ये हे काम होणार होतं. जर आचारसंहिता नसती लागली तर आजपर्यंत हे काम झालं पण असतं, कम्प्लिशन पण झालं असतं. त्यामुळे बेसलेस सगळे आरोप सुरू आहेत आणि ह्याचा मी तीव्रतेने निषेध करते. अशा पद्धतीचा मानसिकता ठेवून राजकारणातच राहून नगरपालिकेचं प्रशासनाचं काम होणार नाही. त्यामुळे आपल्या राजकीय भूमिकेतून बाहेर येऊन राजकीय द्वेष बाजूला ठेवून नगर परिषदचं कामकाज सुरळीत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद.